ज्यांच्यासाठी आपण सर्व काही केलं तेच आपल्यापासून दूर का जातात? एक गोष्ट मनापासून सांगा. ज्यांच्यासाठी आपण आपल्या आयुष्यात खूप काही केलं, ज्यांच्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, ज्यांच्या आनंदासाठी आपण कित्येक वेळा स्वतःच्या डोळ्यातलं पाणी लपवलं, पण आता वेळ आली आहे स्वतःसाठी काहीतरी करण्याची, तेच लोक एक दिवस आपल्यापासून दूर का जातात? कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला इतकं मनापासून जपतो की त्यांच्या आनंदातच आपला आनंद शोधायला लागतो. त्यांची छोटीशी गरजही आपल्याला मोठी वाटते. त्यांच्या एका शब्दासाठी आपण धावून जातो. त्यांना कधी दुखावलं जाऊ नये म्हणून आपण स्वतःच्या मनाला कित्येक वेळा समजावतो. पण एक वेळ अशी येते आपल्याला जाणवतं, ज्यांच्यासाठी मी इतकं केलं त्यांच्यासाठी माझी किंमतच उरलेली नाही. आणि ही भावना खूप वेदनादायक असते. पण मित्रांनो, इथेच आपण एक गोष्ट समजून घ्यायला हवी. प्रत्येकाने आपल्याला समजून घ्यावं, प्रत्येकाने आपल्या प्रेमाची किंमत करावी, प्रत्येकाने आपल्या चांगुलपणाची जाणीव ठेवावी. ही अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण त्या अपेक्षेमुळे स्वतःची किंमत कमी करून घेणं मात्र चुकीचं आहे. कधी कधी लोक आपल्यापासून दूर जातात कारण आपण वाईट असतो म्हणून नाही, तर त्यांना आपली सवय झालेली असते. आपण नेहमी उपलब्ध असतो म्हणून आपली किंमत त्यांना जाणवत नाही. आपण नेहमी माफ करतो म्हणून आपल्या भावनांची त्यांना भीती वाटत नाही. आपण नेहमी समजून घेतो म्हणून आपल्यालाही कधीतरी कोणीतरी समजून घ्यावं ही गोष्ट त्यांच्या लक्षातच राहत नाही. म्हणून जर आज तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जिच्यासाठी तुम्ही खूप काही केलं पण तरीही ती व्यक्ती तुम्हाला महत्त्व देत नसेल, तर स्वतःला दोष देऊ नका. तुमचं प्रेम चुकीचं नव्हतं, तुमचा चांगुलपणा चुकीचा नव्हता, तुम्ही केलेली काळजी चुकीची नव्हती. फक्त तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडून त्याची किंमत अपेक्षित केली. आणि हे समजलं की मन शांत होतं. कारण काही नाती आयुष्यभरासाठी नसतात. काही नाती आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. कोणाला किती महत्त्व द्यायचं, कुठे थांबायचं, कधी शांत व्हायचं आणि सर्वात महत्त्वाचं कधी स्वतःला निवडायचं. लक्षात ठेवा, तुमची किंमत कोणीतरी तुमच्याशी कसं वागलं यावर ठरत नाही. तुमची किंमत तुमच्या मनात आहे, तुमच्या संस्कारात आहे, तुमच्या चांगुलपणात आहे. कदाचित देवानेच तुमच्या आयुष्यातून ती व्यक्ती दूर केली असेल, कारण पुढे जाण्यासाठी तुम्हाला मागे ओढणाऱ्या नात्यापासून मुक्त होणं गरजेचं होतं. आजपासून एक गोष्ट करा. ज्यांना तुमची किंमत आहे त्यांना मनापासून जपा आणि ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्या मागे स्वतःची शांतता गमावू नका. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त ते अशा लोकांसोबत जगा ज्यांच्यासोबत तुम्हाला स्वतःसारखं राहता येतं. फक्त एक शब्द लिहा, स्वाभिमान. आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जिला आज या शब्दांची गरज आहे. एखादी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली म्हणून तुम्ही स्वतःला कमी समजू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन मनाला भिडणाऱ्या विचारासोबत. राम कृष्ण हरी माऊली.